रामकृष्ण हरी. आत्ता व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे मी आत्ताच आपला सिनेमा संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई हा पाहिला आणि हा मी दुसऱ्यांदा पाहिला आहे. आणि आत्ता मी जो सिनेमा पाहिला तो मी माझ्या आईबरोबर पाहिला, माझ्या माऊलीबरोबर पाहिला. हा माझा सिनेमा आहे म्हणून मी प्रमोट करणं हा बट ऑब्वियस भाग असतोच, पण मी हा व्हिडिओ प्रमोशन म्हणून नाही, एक जेन्युइन ऑडियन्स म्हणून मी तुम्हाला सांगण्यासाठी केलेला आहे. मला अगदी भरून आलं होतं सिनेमा बघताना. भले मी तिथे काम केलं आहे, मग ते आपलं काम बरोबर आहे का, आपल्या कामातल्या चुका दिसत आहेत का, या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून मी 4 भावंडांची गोष्ट म्हणून इमोशनली इतकं कनेक्ट केलं स्वतःला. आणि इतका त्रास झाला मला बघताना की या 4 भावंडांना किती सोसावं लागलं. अशा परिस्थितीत त्यांनी आपल्या समाजासाठी काय लिहिलं आहे, काय दिलं आहे आणि सगळ्यांचं भलं किती विचार केला आहे. आणि आज आपण काय करतो आहे, आपल्या मराठी भाषेसाठी त्यांनी किती गोष्टी केलेल्या आहेत. आणि आज आपण मराठीवरनं केवढं राजकारण बघतोय, या सगळ्या गोष्टींचा विचार करत मी त्या इमोशन्समध्ये गेलो चित्रपटाच्या. आणि शेवटपर्यंत मला एक क्षणही इथे तिथे न बघता माझं असं आलं की असे सिनेमे लोकांच्या पसंतीस कसे उतरतील याचा आपण विचार करायला पाहिजे आपल्या परीने. माझ्या सगळ्यांना आव्हान आहे की प्लीज तुम्ही थिएटरमध्ये जाऊन हा संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई बघा. मला कदाचित माझ्या माऊलीबरोबर बघताना हे कनेक्ट झालं असावं, कारण लहानपणी मला तिने हा चित्रपट दाखवला होता आणि आपोआप वाईब तयार होते. सो अशी काहीशी वाईब तयार झाली असावी. आणि दुसऱ्यांदा बघताना मला तो जास्त भावला, कारण पहिल्यांदा मी म्हटलं तसं काम स्वतः केल्यामुळे चुका वगैरे ह्या आपण बघत असतो किंवा काही गोष्टी असतात. पण मला खात्री आहे की तुम्ही प्लीज थिएटरला जा आणि हा सिनेमा बघा. वेगवेगळ्या प्रकारचे ऑडियन्स मी पाहिले तिकडे. एक यंग कॉलेज गोईंग कपल होतं आणि ते सुद्धा इमोशनल होऊन त्यांनाही डोळ्यात अश्रू आले होते. आणि ऑफकोर्स वयोवृद्ध वगैरे होतेच. पण माझं तुम्हा सगळ्यांना आव्हान आहे की बऱ्याच ठिकाणी सिनेमे चांगले चालत आहेत, स्पेशली संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई. आणि काही ठिकाणी प्रेक्षक वर्ग नाही आहे, तर मराठी असल्याचा जो मान सन्मान आपला सोशल मीडियावर आहे, तो सोशल मीडियावरचा मान सन्मान आपण अशा गोष्टीसाठी किंवा अशा सिनेमांसाठी सुद्धा थिएटरमध्ये आणू शकतो, ही तुम्हा सगळ्यांना विनंती आहे. यासाठी मी हा व्हिडिओ केला. प्लीज नक्की जा, आपल्या परिवारासह, आपल्या मैत्रिणीसोबत, कोणासोबतही किंवा एकटे जा. मी तुम्हाला खात्री देतो की तुमचे हे 2.5 तास तुम्हाला बरंच काही अनुभव देऊन जातील. सो प्लीज जा. रामकृष्ण हरी.